आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत अशी ग्वाही महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मात्र निकषांची पूर्तता न करणाऱ्या अर्जांची पडताळणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या आहेत, त्यांची छाननी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होईल। कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज पडताळले जातील। एकाच महिलेच्या नावे जर का 2 अर्ज असतील तर त्याचीही पडताळणी होईल। लग्नानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित महिलांबाबत सुद्धा माहिती घेतली जाईल। आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमधील नावांमध्ये तफावत आढळली तर त्याचीही पडताळणी होईल। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। दरम्यान याबाबत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। बघूया। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या अर्जाची स्पुटणी होणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना याचा फटका देखील बसणार आहे। याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही लाडक्या बहिणी आहेत। काय सांगाल ताई, आता सध्या अर्जाची स्पुटणी होणार आहे आणि महिलांना ज्या सरसकट पहिले जे हप्ता मिळत होता लाडक्या बहिणीचा तो आता मिळू शकणार नाहीये, तुमचं काय मत आहे? मला असं वाटते ज्यांना खरोखर जरूरत आहे त्यांनाच लाडकी बहिणीची योजना दिली पाहिजे। हे पहिले पडताळणी आधीच घ्यायला पाहिजे होती। आता त्यांनी सगळ्यांचा ज्यांना जरूरत आहे त्यांना द्यावी। होत्या वंचित आहे, पण ह्या निवडणुकीच्या पूर्वी यांनी हे सगळं सांगितलं नव्हतं। आता म्हणून राहिले की याच्यातून छाननी होणार आहे। याने छाननी करायची होती तर पहिलेच करायला पाहिजे होती ना निवडणुकीच्या। आता काय गरज पडली यायला छाननीची? नाराज होण्याचं कारण म्हणजे आधी सगळ्यांना पैसे दिले, सगळ्यांना ज्यांना गरज नसतानाही त्यांना काही माहिती नाही काढता त्यांनी सगळ्यांना पैसे दिले आणि म्हणजे काही विचार न करता त्यांनी सगळ्यांना ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सगळ्यांना पैसे टाकले आणि आता ते हे करताय म्हणजे त्यातले अर्धे फॉर्म हे होतील आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे सगळ्या आम्ही नाराज तर आहोत, पण आधीच करायला पाहिजे होतं। जसं मावशीने म्हटलं तसंच बरोबर आहे। अगोदरच इलेक्शनच्या अगोदरच निवडणुकीच्या अगोदर करायला पाहिजे होतं। आता निवडणूक झाल्यानंतर जे करून राहिले हे कसं सगळ्यांना असं वाटत आहे की निवडणूक होती म्हणून लाडकी बहीण योजना काढली आणि आता निवडणूक झाल्यावर ते कसं आता सगळे निर्णय बदलत आहे। डबल अर्ज करा, त्याच्यामध्ये कोणी 4 व्हीलरवाला आहे का, कोणी 2.5 लाखापेक्षा कमी, हे कसं चुकीचं आहे ना। आणि ते 1500 रुपये महिन्याचे देतात, पण त्याच्यापेक्षा महागाई किती झालेली आहे। सोयाबीनला भाव काहीच नाही, तेल म्हणसान तर किती महाग झालेला आहे आणि सिलेंडर भाव वाढलेले आहे। भाजीपाला, पेट्रोल, लसूण 480 रुपये किलो, कधी लसूण नाही पाहायला, किती महागाई झाली आहे। तर ते 1500 रुपये जे देतात ते कसं असे व्यवस्थित द्यायला पाहिजे। इकडून देते तिकडून काढते हे चुकीचं आहे।